गुरुचरित्र अध्याय 4. श्री गणेशाय नमहा. ऐशी शिष्याची विनंती. एकूण सिद्ध काय बोलती. साधू साधू तुझी भक्ती. प्रीती पावो गुरुचरणी. ऐक शिष्य चुडामणी. धन्य धन्य तुझी वाणी. आठवतसे तुझ्या प्रश्नी. आधी मध्यावसानक. प्रश्न केला बरवा निका. सांगेन आता तुझ विवेका. अत्री ऋषीचा पूर्वका. सृष्टीपासोनी सकळ. पूर्वी सृष्टी नव्हती काही. जलमय होते सर्वही. आपोनारायण म्हणून पाही. वेद बोलती याची कारणे. उदक आपोनारायण. सर्व ठाई वास पूर्ण. बुद्धी संभव प्रप्स गुण. हिरण्यगर्भ अन निर्मिले. तेची ब्रह्मांड नाम जाहले. रजोगुणे ब्रह्मासी निर्मिले. हिरण्यगर्भ नाम पावले. देवता वर्ष एक होते. तेची ब्रह्मांड देखा. फुटोनी शकले झाली ऐका. एक शकल भूमिका. होऊनी थेली शकले दोन्ही. ब्रह्मा तेथे उपजोन. रचिले 14 भुवन. 10 दिशा मानसवचन. काळ कामक्रोधादी सकळ. सृष्टी रचावयासी. सप्तपुत्र उपजवी मानसी. नामे सांगेन परियेसी. 7 जण ब्रह्मपुत्र. मरीची अत्री अंगिरस. पुलस्त्य पुलह क्रतु वसिष्ठ. सप्तपुत्र जाहले श्रेष्ठ. सृष्टिकर्ता ब्रह्मा जाण. सप्त ब्रह्मपुत्रांमधील अत्री. तेथुनी पीठ गुरु संतती. सांगेन ऐका एकचित्ती. सभाग्य नामधारका. ऋषी अत्रीची भार्या. नाम तिचे अनसुया. पतिव्रता शिरोमणिया. जगदंबा तेची जाण. तिचे सौंदर्य लक्षण. वर्णू शके ऐसा कोण. जिचा पुत्र चंद्र आपण. तिचे रूप काय सांगो. पतिसेवा करी बहुत. समस्त सुर भयाभीत. स्वर्गैश्वर्य घेईल त्वरित. म्हणून चिंतिती मानसी. इंद्रादी सुर मिळुनी. त्रयमूर्तीपासी जाऊनी. विनविता ती प्रकाशोनी. आचार अत्री ऋषीचा. इंद्र म्हणे स्वामिया. पतिव्रता स्त्री अनसुया. आचार तिचा सांगो काया. तुम्हा प्रति विस्तारोनी. पतिसेवा करी भक्तीसी. मनोवाक कायमानसी. अतिथी पूजा महाहर्षी. विमुख नव्हे कवणे काळी. तिचा आचार देखोनी. सूर्य भीतसे गगनी. उष्ण तिजला होईल म्हणोनी. मंद मंद तपतसे. अग्नी झाला भयाभीत. शीतळ असे वर्तत. वायू झाला भयचकित. मंद मंद वर्ततसे. भूमी आपण भिवनी देखा. नम्र जाहली पादुका. शाप देईल म्हणून ऐका. समस्त आम्ही भीतसो. निर्णो घेईल कवण स्थान. कोण्या देवाचे हिरोन. एखाद्या ते वर देता जाण. तोही आमुते मारू शके. यासी करावा उपाय. तू जगदात्मा देवराय. जाईल आमुचा स्वर्ग ठाय. म्हणून आलो तुम्हा सांगो. न कराल जरी उपाय यासी. सेवा करू आम्ही तिसी. तिचे द्वारी अहर्निशी. राहू चित्त ध्रोन्या. ऐसे एकोनी त्रयमूर्ती. महाक्रोधे कापती. चला जाऊ पाहू कैसी सती. म्हणती आहे पतिव्रता. वतभंग करुनी तिसी. ठेवूनी येऊ भूमिसी. अथवा वैवस्वतालयासी. पाठवू म्हणून निघाले. सत्व पहावया सतीचे. त्रयमूर्ती वेश भिक्षुकाचे. आश्रमा आले अत्रीचे. अभ्यागत होऊन या. ऋषी करू गेला अनुष्ठान. मागे आले त्रयमूर्ती आपण. अनसुयेसी आश्वासून. अतिथी आपण आलो म्हणती. क्षुधे बहु पिडोन. आम्ही आलो ब्राह्मण. त्वरित द्यावे सती अन्न. अथवा जाऊ आणिका ठाया. सदा तुमचे आश्रमांत. संतर्पण अभ्यागत. एको आली कीर्ती विख्यात. म्हणून आलो अनसुये. इच्छाभोजनदान तुम्ही. देता म्हणून ऐकिले आम्ही. ठाकोनी आलो याची कामी. इच्छाभोजन मागावया. इतुके एकोनी अनसुया. नमन केले तत्क्षणिया. बैसकार करून या. क्षालन केले चरण त्यांचे. अर्ध्यपाद्य देवनी त्यांसी. गंधाक्षता पुष्पेसी सवेच म्हणसे हर्षी. आरोगण सारी जे. अतिथी म्हणे तये वेळी. करोनी आलो आंघोळी. ऋषी येती बहुता वेळी. त्वरित आम्हा भोजन द्यावे. वासना पाहोनी अतिथी ते. काय केले पतिव्रते. थाये घातले त्वरिते. बैसकार केला देखा. बैसवोनिया पाटावरी. घृतेसी पात्र अभिधारी. घेवोनी आली आपण क्षीरी. शाक पाक तये वेळी. तिसी म्हणती अहो नारी. आम्ही अतिथी आलो दुरी. देखोनी तुझे स्वरूप सुंदरी. अभीष्ट मानसी आणिक वसे. नग्न होवोनी आम्हांसी. अन्न वाढावे परियेसी. अथवा काय निरोप देशी. आम्ही जाऊ नाही तरी. एकोनी द्विजांचे वचन. अनसुया करी चिंतन. आले विप्र पहावया मन. कारणिक पुरुष होतील. पतिव्रता शिरोमणी. विचार करी अंतःकरणी. अतिथी विमुख तरी हानी. निरूप केवी उल्लंघू. माझे मन असे निर्मळ. काय करील मनमथ खळ. पतीचे असे तपफळ. तारील मज म्हणसे. ऐसे विचारोनी मानसी. तथास्तु म्हणे तयांसी. भोजन करावे स्वस्थ चित्तेसी. नग्न वाढीन म्हणसे. पाकस्थाना जाऊनी आपण. चिंतन करी पतीचे चरण.
वस्त्र फेडोनी नग्न म्हणे अतिथी बाळे माझी नग्न होवोनी सती देखा घेऊनी आली अन्नोदका तव तेची झाले बाळका ठायांपुढे लोळती बाळे देखोनी अनसुया भयचकित होवोनिया पुनरपी वस्त्रे नेसोनिया आली तया बाळकांजवळी रुदन करीती तिन्ही बाळे अनसुया रहावी वेळोवेळ क्षुधार्त झाली केवळ म्हणून कडिये घेतसे कडिये घेवोनी बाळकांसी स्तनपान करवी अतिहर्षी एका सांडोनी एकाशी क्षुधा निवारण करीतसे पाहे पा नवल काय घडले त्रयमूर्तीची झाली बाळे स्तनपान मात्रे तोषले तपफळ ऐसे पतिव्रतेचे ज्याचे उदरी 14 भुवन सप्त समुद्र वडवाग्नी जाण त्याची क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपानी चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी करणे अहर्निशी त्याची क्षुधा स्तनपानेसी केवी झाली निवारण भाळाक्ष कर्पूर गौर पंचवक्त्र काळाग्निरुद्र स्तनपान करवी अनसुया सुंदर तपस्वी अत्री ऐसा अनसुया अत्री रमणी नवती ऐशी कोणी त्रयमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनांत कडिये घेवोनी बाळकांसी खेळवी तसे तिघांसी घालोनिया पाळण्यासी पर्यंदे गाई तये वेळी पर्यंदे गाय नानापरी उपनिषदार्थ अतिकुसरी अतिउल्हासे सप्तस्वरी संभोखितसे त्रिमूर्तीसी इतुके होता तये वेळी माध्यान्हवेळ अतिथिकाळी अत्री ऋषी अतिनिर्मळी आला आपुले आश्रमा घरा माझी अवलोकिता तव देखिली अनसुया गाता केची बाळे ऐसे म्हणता पुसतसे स्त्रियेसी तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञानी असे पाहात त्रयमूर्ती हेची म्हणत नमस्कार करीतसे नमस्कारिता अत्री देखा संतोष विष्णुवृषनायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाले तयवेळी बाळ राहिले पाळणेसी निजमूर्ती ठाकले सन्मुखेसी साधू साधू अत्री ऋषी अनसुया सत्यपतिव्रता तुष्टलो तुझे भक्तीसी माग मनी वर इच्छिसी अत्री म्हणे सतीसी जे वांछिसी माग आता अनसुया म्हणे ऋषीसी प्राणेश्वरा तुची होसी देव पातले तुमच्या भक्तीसी पुत्र मागा तुम्ही आता तिघे बाळक माझे घरी रहावे माझे पुत्रापरी हेची मागतो निर्धारी त्रयमूर्ती आपणा एकरूपा ऐसे वचन एकोनी वर दिधला मूर्ती तिन्ही राहती बाळके म्हणूनी आपण गेले निजालयासी त्रिमूर्ती राहिले त्यांचे घरी अनसुया पोशी बाळकापरी नामे ठेविली प्रीती करी त्रिवर्गांची परियेसा ब्रह्मामूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वर तू दुर्वास नाम पावला तिघे पुत्र अनसुयेचे दुर्वास आणि चंद्र देखा उभे राहुनी माते सन्मुखा निरूप मागती कौतुका जाऊ तपा निजस्थाना दुर्वास म्हणे जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे आचरोनी म्हणूनी निरोप घेतला चंद्र म्हणे अहो माते निरोप द्यावा आम्हा त्वरिते चंद्रमंडळी वास माते नित्य दर्शन तुमचे चरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुमचे धरोनी चित्ती त्रयमूर्ती तोची निश्चिती म्हणूनी सांगती तिहेसी त्रयमूर्ती जाण तोची दत्त सर्व विष्णुमय जगत राहील तुमचे धरोनी चित्त विष्णुमूर्ती दत्तात्रेय त्रयमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रेय राहिला आपण दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले स्वस्थाना अनुष्ठानासी अनसुयेचे घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रेय एका मूळपीठ श्रीगुरुचे ऐशापरी सिद्ध देखा कथा सांगे नामधारका संतोषे प्रश्न करी अनेका पुसतसे सिद्धासी जय सिद्ध योगीश्वरा भक्तजन मनोहरा तारक संसार सागरा ज्ञानमूर्ती कृपा सिंधो तुझेनी प्रसादे मज ज्ञान उपजले सहज तारक आमुचा योगीराज विनंती माझी परियेसा दत्तात्रेयाचा अवतारो सांगितला पूर्वापारो पुढे अवतार जाहले गुरु कवनेपरी निरोपीजे म्हणे सरस्वती गंगाधरू पुढील कथेचा विस्तारो ऐकता होय मनोहरू सकळाभीष्टे साधते इति श्रीगुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्रीनृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे अनसूयोपाख्यान नाम चतुर्थोध्याय 4 ओवी संख्या 77 श्रीगुरु दत्तात्रेयार्पणमस्तु।